नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. UPSCचा 2025चा पेपर आता झालेला आहे आणि CSATच्या विषयी तुमच्या मनात असलेल्या शंका आणि त्याची ॲनालिसिस घेऊनच आम्ही इथे आलेलो आहोत. तर हा पेपर बेसिकली डुएबल होता असं मी म्हणेल. खूप टफ नव्हता जसा 2023चा पेपर होता तशा पद्धतीचा टफ नव्हता आणि खूप सोपाही होता असाही नाही आहे. यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमची UPSCची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी जर पूर्वीच माहिती असेल तर हा पेपर करण्यासारखा होता. म्हणजे मला काय म्हणायचंय तर ऐका. या पेपरमध्ये टोटल 29 क्वेश्चन्स RCचे आले होते, म्हणजेच रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे. तर आपण जी थेरी आपण वाचलेली आहे आणि शिकलेली आहे त्याच्यानुसार जर आपण गेलो तर ह्या 29 क्वेश्चन्सपैकी 6 प्रश्न असे होते की जे थोडेसे सब्जेक्टिव्ह होते. म्हणजे तुम्ही आता बघाल की पुष्कळशा इन्स्टिट्यूटमध्ये पण थोडीफार जी आन्सर कीमध्ये व्हेरिएशन येऊ शकते ती या 6 प्रश्नांमध्ये येऊ शकते. तर आपण असं गृहीत धरूयात की ते 6 प्रश्न जरी तुमचे चुकीचे गेले तरी जर तुम्ही 23 प्रश्न जर बरोबर सोडवले, जर तुम्हाला ती बरोबर स्ट्रॅटेजी माहिती असेल तर तुम्ही किती मार्क मिळवणार? 57.5.